उन्हाळ्यात कमी मसाल्याचं हलकं-फुलकं पण टेस्टी असं जेवण बनवायचं असेल तर नक्की या प्रकारचं जेवण ट्राय करून बघा. आज आपण ज्वारीचे फुलके केलेत. अगदी पातळ, ज्यांना ज्वारीची भाकरी आवडत नाही तेही आवडीने खातील. अगदी मऊसूत बनतात. आणि मुगाच्या डाळीचा डाळ कांदा कुठलेही मसाले न वापरता चला तर पाहूया हेल्दी आणि टेस्टी जेवण. 1 वाटी मी मुगाची डाळ घेतली आहे. स्वच्छ धुवून घ्या. कढईमध्ये तेलामध्ये जिरं आणि मोहरी टाकून घ्यायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर 1 चमचाभर जिरं, कढीपत्ता आणि आता आपण डाळ कांदा करणार आहोत त्यामुळे भरपूर कांदा बारीक कट करून घेतला आहे. कांदा छान परतून घ्यायचा आहे. तुम्ही हवं तर लसूण वापरू शकता, लसूण पेस्ट किंवा आलं लसूण पेस्ट, तेही छान लागतं. मी लसूण नाही वापरलेला. आता हे कांदा छान परतून घ्यायचा आहे. कांदा लाल होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. कांदा परतल्यानंतर 1.5 चमचा मी लाल तिखट टाकले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ. आता याच्यामध्ये कुठलेही मसाले वापरलेले नाही आहेत. लाल तिखट, मीठ, हळद. तुम्ही हवं तर धने पावडर वापरू शकता. धणे पावडर उन्हाळ्यासाठी अगदी छान आहे, थंडावा देण्यासाठी. मी धने पावडर नाही वापरलेलं. कुठलाही मसाला नाही आपण घातला आहे. आता ही डाळ स्वच्छ धुवून कमीत कमी 15-20 मिनटं भिजत ठेवा, म्हणजे लवकर शिजेल. वरतून टोमॅटो घालून घ्या. छान टेस्ट येते टोमॅटो तुम्ही फोडणीत घातलं तरीही चालेल, पण वरतून घातल्यानंतर जेव्हा खाण्यामध्ये तोंडात येतात तेव्हा त्याची चव अजून छान लागते. डाळ कांदा असाही तेलावरती शिजू शकता, पण थोडंसं पाणी टाकलं तर ड्राय होणार नाही, म्हणजे खाताना कोरडा कोरडा होणार नाही आहे. म्हणून 1 वाटीभर मी परत पाणी टाकलं आहे. हे पहा, मस्त एक 10 मिनिटानंतर आपला डाळ कांदा तयार होतो. हे पहा, मस्त कोथिंबीर टाकून छान रंगही आलाय आणि मस्त आपला डाळ कांदा तयार आहे. चला तर आता आपण फुलके बनवूया. थोडंसं मीठ टाकलं आहे. 2 ते 3 वाट्या मी पीठ घेतलं आहे ज्वारीचं. तुम्हाला हवं तेवढं पीठ घ्या. आता ह्यात गरम पाणी टाकायचं आहे. गरम पाण्याचं प्रमाण काही फिक्स नाही आहे. कधीकधी ज्वारी जुनी किंवा नवी असते, त्यानुसार पाणी आपल्याला कमी जास्त टाकावं लागतं. ज्वारीचा घट्ट असा उंडा बनतो, त्या तितपत तुम्हाला पाणी टाकून घ्यायचं आहे. आता पाणी गरम आहे त्याच्यामुळे मी चमच्यानेच मिक्स करून घेतलं आहे. याला थोडा वेळ थंड होऊ द्या आणि नंतर हाताने पीठ मळून घ्या. हे पहा, या प्रकारचं थोडंसं थंड झाल्यानंतर पीठ मळून घ्या. हाताला थंड पाणी लावा आणि पीठ मळा, म्हणजे छान असं पीठ मळलं जाईल. अगदी पोळीच्या पिठासारखं पीठ मळलं जातं. गरम पाणी टाकल्यानंतर ज्वारीला हलका चिकटपणा येतो, खूप जास्त चिकटपणा नाही येत. आता तुम्ही ही भाकरी थापूनही करू शकता किंवा मग लाटूनही करू शकता, तुमच्या आवडीनुसार. हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे. खूप जास्त पीठ नका लावू, नंतर वरतून पीठ दिसेल. हे पहा, छान ही भाकरी फुलके आपले लाटल्या जातात. ज्यांना भाकरी आवडत नाही, जाड असते म्हणून, त्यांच्यासाठी अगदी असे छान पातळ फुलके करू शकता. आता तुम्ही असंही करू शकता, पण मी व्हिडिओसाठी परफेक्ट गोल अशी फुलके बनवायचे म्हणून मी कुठल्याही डब्याच्या झाकणाने परफेक्ट त्याला आकार दिला आहे, म्हणजे दिसायलाही छान दिसेल. हे पाहू शकता, अगदी पातळ छान होतात. लहान मुलंही आवडीने खातील. जर तुम्हाला लाटण्याने जमत नसतील तर तुम्ही थापूनही बनवू शकता. थापूनही अगदी छान पातळ बनतात. दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायचे. त्याला पाणी लावायची आवश्यकता नाही. हे पहा, मस्त असं पोळीसारखे फुलतात आणि पोळीसारखे, चपातीसारखेच छान मऊसूद होतात. रात्रीच्या जेवणासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी तुम्हाला हलकं फुलकं काहीतरी पौष्टिक बनवायचं असेल तर नक्की या प्रकारची रेसिपी ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.